मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो माझ्या मागं तुम्ही बघतच असाल कलाकार कट्टा। पुण्यातील हा कलाकार कट्टा हा इथे साधारणतः एक 2021-22च्या दरम्यान हा बांधण्यात आला आणि ज्या पक्षानं म्हणजे भाजप पक्षातर्फे हा बांधण्यात आला होता, ज्योत्स्नाताई एकबुर्टे यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली हा बांधण्यात आला होता, त्यांच्या आग्रहाखातर बांधण्यात आला होता। तर आता परत जे नवनिर्वाचित नगरसेवक आलेले आहेत तर त्यांनी काही कारणं सांगून हा कट्टा इथनं हलवण्यात यावा, म्हणजे थोडक्यात हा कट्टा इथं तोडण्यात येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आयुक्तांना तसं पत्रही दिलेलं आहे। अतिशय मोठं पत्र आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सगळा उल्लेख केलेला आहे। पण हा कलाकार कट्टा जर तुम्ही नीट बघितलात तर त्याचं काढायची तर नक्कीच गरज नाही आणि इतकी छान कल्पना याला त्यांच्याच पक्षाचे लोक चुकीचे म्हणतात। तर ह्या संदर्भात नेहमीप्रमाणे जिथे कुणावर अन्याय होतो तिथं आमच्या लढवय्या ताई या आलेल्या आहेत। तर ताई, तुम्ही आज कलाकार कट्ट्यावर आलेला आहात, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला जर सगळं माहीत आहे की कलाकार कट्टा थोड्या दिवसात काढण्यात येणार आहे असं म्हणणं आहे त्यांचं आणि आयुक्त येऊन बघून गेलेलं आहे। नाही, पहिल्यांदा आत्ता मनपा निवडणुकीमध्ये या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत, मला वाटतं सुनील पांडे, त्याच्यानंतर खर्डेकर ताई यांनी आत्ता अचानकपणे हा प्रस्ताव दिलेला आहे की कलाकार कट्टा काढण्यात यावा। कसं असतं की जे नवीन निवडून आलेले असतात ते स्वतःला जर पुण्याचे विकासक किंवा जनतेचे कैवारी समजत असतील तर त्यांनी त्यांच्या त्या कृतीतनं खरं दाखवून देणं गरजेचं होतं। मी का जाणीवपूर्वक या गोष्टी सांगते तुम्हाला की या कट्ट्याचं उद्घाटन 4 ते 5 वर्षापूर्वी माननीय मुरलीअण्णा मोहोळ, त्याच्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या कट्ट्याचं आणि या कट्ट्याचं कौतुक खुद्द भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मन की बात मध्ये केलं। म्हणजे ज्या भाजपने या पुणे शहराच्या नावलौकिकमध्ये कलाकारांसाठी हा जो एक कन्सेप्ट कलाकार कट्टा स्थापन केला, ते नवनिर्वाचित 2026ला आलेले नगरसेवक ट्रॅफिकचं उदाहरण सांगून जर पत्र देत असतील तर मला वाटतं कुठंतरी त्यांच्या या पत्राची आपण बौद्धिक चाचणी करणं गरजेचं आहे। जर भाजपच्या नगरसेवकांना वाटत असेल की आम्ही निवडून आलो आणि आता आम्ही प्रभागाचे बाप आहोत, आम्ही म्हणू तसं होईल, तर बाबांनो डोकं ठिकाणावर ठेवा। तुम्हाला जे लोकांनी निवडून दिलेलं आहे ते डेव्हलपमेंटसाठी निवडून दिलेलं आहे, जनतेच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडून दिलेलं आहे। जर तुम्ही असा आताईगणपणा किंवा एवढा जर मास दाखवला तर हे पुणेकर आहेत, या पुणेकराची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल। हा कलाकार कट्टा कोणीही हलवायचा नाही। आयुक्तांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही आत्ता मूक आंदोलन घेतलेलं आहे की ठीक आहे, आम्ही ज्या दुःखात आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या डोळ्यात जरी अश्रू असतील तरी ते अश्रू सोबत घेऊन माननीय अजितदादांचा वसा विचार कार्य हे पुढं न्यायचं आहे। इथल्या कलाकारांनी आल्या सांगितलं, आज दादा असते तर आम्ही दादांकडे तातडीने गेलो असतो आणि दादांनी तातडीने फोन करून आमचा हा प्रश्न मिटवला असता। म्हणजे एवढ्या या भावना लोकांच्या आत्ता इथं आल्यानंतर त्या मनाला काळजाला हे भिडणार। जरी आमचे माननीय दादा आपल्यात नसतील तरी त्यांची सावली उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा आहेत। आम्ही सर्व मावळे म्हणजे सुनील अण्णा टिंगरे शहर अध्यक्ष, मी, बाबा, आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी दादांचे शिलेदार पुणेकरांसाठी कटिबद्ध आहोत आणि इथला कलाकार कट्टा अजिबात हलवून देणार नाही। ज्यांनी कोणी पत्र दिलेलं आहे त्यांचे वरिष्ठ मला वाटतं त्यांचा क्लास घेतील, कारण का भाजपच्या नगरसेवकांचा क्लास घेणं गरजेचं आहे, नैतिक कामं शिकवणं त्यांना गरजेचं आहे, लोकशाही सांगणं गरजेचं आहे। आणि मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर नक्की हा विश्वास आहे की हे त्यांच्या कार्यकर्त्यांचे कानटोचणी केल्याशिवाय राहणार नाहीत आणि पुणेकरांवर सुद्धा अन्याय होऊन देणार नाही। तेच हा कलाकार कट्टा ज्यांनी खुद्द मोदी साहेबांनी कौतुक केलेलं आहे त्याला कुठेही हात लावून देणार नाही अशी मला आशा आहे। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।
If you like the video, do like, comment, share and subscribe.